नागपुरातल्या कूलर उद्योगाला सुद्धा आता युद्धाचा फटका बसलाय। इराण इस्रायल युद्धामुळे कूलरची निर्यात नाहीये आणि कूलरचा व्यवसाय ठप्प झालाय। कोट्यवधींचं त्यामुळे नुकसान झालंय। अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा फटका हा नागपूरमधल्या विविध उद्योगांना बसलाय, तसंच कूलर उद्योगाला सुद्धा बसलाय। नागपुरातले कूलर इराण कुवेत इथे निर्यात होत असतात आणि त्याचबरोबर यंदा सौदी अरेबियाला सुद्धा पाठवण्यात येणार होते, मात्र युद्धामुळे एकही कूलर यंदा निर्यात होऊ शकलेला नाहीये। आखाती देशामध्ये जाणारा हा कूलरचा व्यवसाय पूर्णपणे सध्या ठप्प आहे, अशी माहिती राम कूलरचे राकेश अवचट यांनी दिली। त्या कोट्यवधींचे नुकसान झाले, त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधींनी। अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचे पडसाद जागतिक स्तरावर अनेक व्यवसायांवर पडताना दिसत आहे। खास करून आता उन्हाळा सुरू झाला आहे, नागपुरातून मोठ्या प्रमाणात कूलर निर्यात सुद्धा आखाती देशांमध्ये होत होते। इराण, इराक आणि कुवेत या देशांमध्ये नागपुरातील राम कूलर्सचे म्हणणं काही कूलर्स निर्यात व्हायचे। राम कूलरचे राकेशजी आपल्यासोबत आहे। राकेशजी, आपल्या इथून बरेचसे कूलर्स निर्यात व्हायचे आखाती देशांमध्ये, कोणकोणत्या देशात व्हायचे आणि किती मोठ्या प्रमाणात व्हायचे? मेन तर इराकला व्हायचे भरपूर कूलर्स, इराकच्या व्यतिरिक्त कुवेतला व्हायचे। मागच्या वर्षी आम्ही कुवेतला भरपूर कूलर पाठवले होते। त्याच्या पहिले सुडानला पण भरपूर कूलर गेले आहे। इव्हन केनियाला पण पुष्कळसे कूलर जातात। पण यावर्षी एकही कंट्री असं नाही की जिथे कूलर जात आहे। आणि अपेक्षित होतं की यावर्षी आम्हाला आमचं सौदी अरेबियामध्ये कोणाशी बोलणं सुरू होतं आणि कॉन्क्रीट लेवलवर बोलणं सुरू होतं, कारण ते फॅक्टरी पण व्हिजिट करून गेले होते। आणि वी आर व्हेरी होपफुल की यावर्षी ऍटलीस्ट एक चांगला चंक तिथून मिळेल आम्हाला एक्सपोर्ट करायला। पण जितके खाडी देश आहेत सगळ्यांकडे सगळं बंद आहे, तर काहीच ऑर्डर असं म्हणता येईल की काहीच ऑर्डर नाही, आणि म्हणजे कॅन्सल्ड ऑर्डर आहे सगळे। म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये जी काय घडामोडी सुरू आहेत त्याचा थेट परिणाम नागपुरातील कूलर व्यवसायावर झाला आहे असं म्हणता येईल। म्हणजे काही प्रमाणात तर डेफिनेटली झालाय, प्रश्नच नाही। म्हणजे कूलर जात राहिले असते तर एक चांगला कुठेतरी व्यवसाय, व्यवस्थित व्यवसाय करता आला असता तिथे। एक्सपोर्टसाठी तुम्हाला कधी असं वाटतं की यार मी एक्सपोर्ट करायला पाहिजे, किंवा बाहेरच्या देशात कूलर गेले तर कोणालाही चांगलं वाटतं, काही प्रोडक्ट गेलं तर चांगलं वाटतं। किती युनिट्स जायचे साधारणपणे तिथे आणि कोणत्या पिरियडमध्ये जायचे साधारणपणे? मोस्टली त्यांचं परचेस जे आहे ना ते फेब्रुवारीपासून सुरू होऊन जातं, कारण 30 दिवस लागतात जवळजवळ तो कंटेनर शिप पोहोचायला। आणि मार्च मिड पासून त्यांचा सुरू, जसा आपला असतो ऑलमोस्ट मार्च मिड किंवा मार्च एंड पासून एप्रिल, मे आणि जून, किंवा एक्सटेंडेड असलं तर जुलै, हे 4 महिने त्यांचे पीक गरमीचे हे असतात, महिने असतात। मागच्या वर्षी कुवेतला भरपूर कूलर गेले होते, इराकला भरपूर गेले होते। तर इराकला ऑलमोस्ट 20-22 कंटेनर होते आणि 2-2.5 कोटीचा धंदा आहे तो जवळजवळ, जो एक्सपोर्टमध्ये आम्ही लोक करतो। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुते, अमर काणे, नागपूर।